ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरणी, भगवान श्रीकृष्ण चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज मी व्हिडिओ घेऊन आले आहे तो म्हणजे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी किंवा कोणतेही इच्छित फळ प्राप्तीसाठी तुम्ही एकादशी दिवशी ही सेवा अवश्य करा, ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा, अगदी सर्व इच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतान प्राप्तीची ही सेवा आहे, ही नक्कीच कामी येणार आहे, म्हणजे तुम्हाला फळ मिळणार आहे. तर ही सेवा कशी करायची आहे तर आजच्या ह्या भागामध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत. तर बघा, आज आहे द्वादशी, नाही आज आहे दशमी, आज आहे दशमी. तर दशमी आजच्याच दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ही सेवा करण्यापूर्वी, तर तुम्हाला दही लावायचं आहे. तर ते दही लावलेले त्या दह्याचं लोणीचंच आपल्याला वापर करायचा आहे. त्यामुळे एकादशीच्या एक दिवस आधी आणि ताजंच आपल्याला लोणी लागणार आहे, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं आहे. तर बघा, कोणती सेवा करायची आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी कृपेसाठी, भगवान विष्णूच्या कृपेसाठी. बघा, सगळ्यालाच माहिती आहे बाळकृष्ण म्हणजेच एक लड्डू गोपाल आहेत. जे बाळकृष्ण आहेत ते सगळ्यांचे लाडके आहेत आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये ना एखाद्या स्त्रीचं म्हणजे एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं ना, तर तिच्या घरामध्ये ना तिला भेट स्वरूप म्हणून बाळकृष्णाची मूर्ती ही दिली जाते. म्हणजे का दिली जाते तुम्हाला माहिती आहे का? बाळकृष्ण आणि श्री गणेश तर प्रथम पूजनीय आहेतच, पण त्याचबरोबर बाळकृष्णसुद्धा आहेत. जगाचा पालन करता आहे, विश्वनिर्माण करता आहे आणि ह्या जगातील एकही पान त्यांच्या कृपेशिवाय हलत नाही. ते जे म्हणतील, ते जे ठरवतील तेच होतं आपल्या आयुष्यामध्ये. तर आपल्याला फक्त त्यांची विनवणी करायची आहे एखादी गोष्ट आपली कार्यसिद्धी जाण्यासाठी. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी ही छोटीशी खास सेवा करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी कोणतीही इच्छा असेल ती तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी जर ही सेवा करत असाल तर खूप फळ देणारी आहे, म्हणजे लवकर फळ देणारी आहे. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच महिला संतानापासून वंचित आहेत. कुणाला फक्त मुली आहेत आणि मुलगा नाही असंही आहे. तर आपल्याला हे व्रत केल्याने मुलाची सुद्धा प्राप्ती होणार आहे. अगदी ज्यांना काहीच नाही त्यांना संतान प्राप्ती होणार आहे, म्हणजे मुलगा मुलगी काहीही. तर ह्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर कशी करायची आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. तर बघा, सकाळी लवकर उठल्यानंतर, बरं तुम्हाला एकादशीचं व्रत तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नसेल करत तरीही चालेल, पण शक्यतो जर तुम्ही व्रत केलं तरीही चालतं, नसेल तरी काही हरकत नाही, पण एकादशी दिवशी ही सेवा अवश्य करा. तर बघा, प्रत्येकाच्या घराघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, नसेल तर अवश्य आवर्जून बाजारातून आणा. आणि मूर्ती खरेदी करताना अंगठ्याचा पेर, हा जो अंगठ्याचा पेर आहे तर ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची, म्हणजे एवढी घ्यायची, आणि 3 इंचाच्या आतली घ्यायची, म्हणजे 3 इंचाची घ्यायची नाही. तर 2.5 पावणे 3 इंच घेऊ शकता. तर अशी ही आपल्याला मूर्ती घ्यायची आहे बाळकृष्णाची. तिला आणून तुम्हाला पंचामृताने स्नान करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये पहिल्यापासूनच आहे तर भारीच आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओ सुरू केल्यास की दशमी आहे, तर दशमी दिवशी तुम्हाला दही लावायचं आहे. ताजं छान असं साईचं दही लावायचं आहे. त्या दह्याचं तुम्हाला लोणी काढायचं आहे. अगदी चमचाभर जरी लोणी निघालं तरीही काही हरकत नाही. तर ते लोणी, त्यातलं निम्मन लोणी, जर जास्त तुमच्याकडे दूध येत असेल तर भरपूर निघालं तर काही हरकत नाही. त्यातलं निम्म लोणीचं तूप काढवायचं आहे आणि निम्म लोणी ठेवायचं आहे आपल्या बाळकृष्णाला प्रसाद दाखवण्यासाठी. तर बाळकृष्णाच्या आवडीचा नैवेद्य आहे तो म्हणजे लोण्याचा, बरोबर की नाही. तर मग आपल्याला सकाळी षोडशोपचारे पूजा करायची आहे. तर षोडशोपचारे पूजा करताना आपल्याला सर्वप्रथम आपल्या गणेशची पूजा करायची आहे, गणपती बाप्पाची पूजा करायची आहे आणि आपण एक संकल्प करायचा आहे. आणि आपण ही पूजा करताना आपली, तुमच्या मनातली जी इच्छा आहे, तुमचं नाव आहे, गोत्र आहे ते सांगायचं आहे.
आणि ही इच्छा कोणती इच्छा आहे ती पण सांगायची आहे. आणि हातावरती आपल्याला ते सांगण्यापूर्वी फूल घ्यायचं आहे, तांदूळ घ्यायचे आहेत, गंध, हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आपली इच्छा सांगायची आहे आणि त्यावरती पाणी ओतून एका ताम्हणामध्ये ते सोडायचं आहे. आणि ते घेतलेला जो संकल्प आहे तो आपण तुळशीमध्ये प्रवाहित करायचा आहे. नंतर मग हा असा संकल्प घेऊन मग आपण पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आपण पूजा करताना दिवा लावायचा आहे, दिव्याची पूजा करायची आहे, गणपती बाप्पाची पूजा करायची आहे, बाळकृष्णाची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला घरातील इतर देवी देवता आहेत ह्या सर्वांची पूजा करून घ्यायची आहे. बाळकृष्णाला छानपैकी जे लोणी ठेवलं होतं त्यातलं थोडंसं लोणी घेऊन त्या लोण्याने छान असं पुसून वगैरे घ्यायचं आहे. नंतर थोडंसं गरम पाण्याने पुसून घ्यायचं आहे. नंतर पंचामृताने स्नान घालायचे आहे. नंतर साध्या पाण्याने स्नान घालायचे आहे. मग छान पुसून घ्यायचं आहे आणि मग ठेवायचं आहे आणि मग पूजा करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे. आणि बाळकृष्णाला आपल्याला पिवळे फूल व्हायचे आहे. गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल वाहू शकता, लाल फूल वाहू शकता. त्याचबरोबर इतर घरातील कुलदेवी कुलदैवत आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला बाळकृष्णाला एक मंत्र म्हणायचा आहे. त्यामुळे आपल्या घरातील जे वातावरण आहे सकारात्मक होणार आहे आणि आपल्याला जी काही इच्छा आहे ना ती पूर्तीसाठी हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. आणि बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ आपल्याला तुळशीपत्र त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र तुळशीच्या मंजिरीसोबत असतील तरीही ठीक आहे, नसतील तर एक तुळशीचे पत्र अशा पद्धतीने 108 घ्यावे. 108 नसतील तर 11 घ्यावेत. तर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अशा पद्धतीने 108 वेळा आपल्याला ती तुळशीपत्र आपल्याला श्रीकृष्णाच्या चरणाशी ठेवायची आहेत. आणि आपली जी काही मनोमन इच्छा आहे ना ती संपूर्ण श्रीकृष्णाला सांगायची आहे. ज्यांना संतान प्राप्तीसाठी हवी आहे त्यांनी हे सांगायची आहे इच्छा. ज्यांची कुणाची नोकरी, कुणाचं काय कामधंदा, कुणाला व्यवसाय, अगदी काही इच्छा असेल तर ह्या सेवेने नक्कीच प्राप्त होते. तर ही अशा प्रकारे सेवा करायची आहे. आणि जे तूप आपण कढवलं होतं थोडंसं लोणी ठेवून त्याचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर जे थोडंसं लोणी ठेवलं होतं ते लोणी त्यावरती तुळशीपत्र ठेवून त्या लोण्याचा प्रसाद आपल्याला बाळकृष्णाला दाखवायचा आहे. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तर आणि मंत्र आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 108 वेळा म्हणून ही पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला उपवास असो नसो तुम्ही ह्या पद्धतीने बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला ह्या एकादशीपासून ते पुढच्या येणाऱ्या एकादशीपर्यंत काही ना काहीतरी आनंदाची बातमी नक्कीच तुमच्या इच्छेपूर्तीसाठीची जी आहे ना ती नक्कीच तुमच्या कानावरती येईलच. आणि जरी नाही झाली तरीही आपलं देवावरची भक्ती, देवावरची श्रद्धा कायम ठेवायची आहे. बघा कधी कधी आपल्या प्रारब्धामध्ये ना काही अडचणी असतात, काही मार्ग असतात, काही दुःख भोगायचे असतात, तर ती थोडीफार कमी होण्यास मदत मिळत असते. आणि तुम्ही पुढच्या एकादशीच्या वेळेससुद्धा अशीच सेवा करायची आहे. आपण बघा जे नशिबात नाही, जे भाग्यात नाही ना ते देवाकडून भांडून सुद्धा मागून घेऊ शकतो. जर तुमची भक्ती खरी असेल, तुमचा भाव खरा असेल तर तुम्ही देवासोबतसुद्धा भांडू शकता. आणि देव तुमचा कसा आपल्याला आपण सगळेजण म्हणतो तुम्ही तमेव माता पिता तमेव म्हणतो की नाही. मग तसंच आपण आपल्या आईवडिलांजवळ कसा हट्ट करतो अगदी तसा हट्ट करायचा. आपल्या नशिबात नसलं ना तरीही आपल्याला मिळतंच. मग फक्त मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा आहे, पॉझिटिव्ह विचार ठेवायचा आहे. त्याचबरोबर दुसऱ्याचं वाईट करण्याच्या हेतूने अजिबात करायचं नाही. स्वतःचं चांगलं व्हावं तसंच दुसऱ्याचंही चांगलं व्हावं याच विचारानं करायचं आहे. तर बघा जगाचं पालन करताना सर्व चक्र हलवेल पण तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. आणि ना मनामध्ये स्वतःच्या पण हे ठेवायचं माझी इच्छा पूर्ण होणार. ह्या जे काही मार्गातील अडथळे आहेत, जे काही संकट आहेत ना ते आधी दूर होऊ दे मग होऊ दे असंही म्हणलात तरीही चालणार आहे. तर ह्या पद्धतीने नक्की तुम्ही बाळकृष्णाची सेवा करा. बाळ श्रीकृष्णाला ना जर तुम्हाला संतान प्राप्तीसाठी करत असाल ना खूप वैद्य, खूप उपचार, खूप औषधं, खूप दवाखाने करून अगदी थकला असाल, अगदी तुम्ही तंत्र मंत्र परत पुजारी ज्योतिषी सगळं करून थकला असाल ना तर नक्कीच बाळकृष्णाजवळ तुम्ही डोकं रगडा. तुम्ही त्यांची ही छोटीशी सेवा पण मनोभावे
प्रत्येक एकादशी दिवशी, प्रत्येक गुरुवारी करा. बघा, तुमच्या नशिबात नसलेली सुद्धा गोष्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे. फक्त मनामध्ये ना विचार पॉझिटिव्ह ठेवा. बाकी व्हिडिओ हा अशा मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ज्यांच्यासाठी त्यांना मूल व्हावं, म्हणजे एक त्यांच्या आयुष्यातील खूप खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे त्यांना ते हवंच आहे आणि होईना. लग्न होऊन बरेच वर्ष झाले. खूप त्या अगदी व्रत वैकल्य, औषध पाणी, उपचार सगळं करून थकले आहेत, पण काही पदरी येईना ना, तर ही सेवा नक्की करा, मनोभावे करा. तुमच्या सेवेला नक्कीच फळ मिळणार आहे. ह्या एकादशी दिवशी करा. 15 एकादशी असते, पुढच्या एकादशीलाही करा. अशा एकूण 11 एकादशी करा. नक्कीच करा. बघा, नक्कीच तुम्हाला फळ मिळणार आहे. फक्त मनापासून सेवा करा. मनामध्ये चांगला विचार ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा. आणि सतत चांगला विचार करा. मला म्हणजे चाहूल लागल्यासारखं करा की तुमची ती इच्छा पूर्ण व्हायला लागली आहे, असा विचार करा. बघा, ती इच्छा पूर्ण होते. बाकी व्हिडिओच्या शेवटी आता व्हिडिओ मी इथे थांबवते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. धन्यवाद.